ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. प्रॉब्लेम्स, अडचणी, संकट, दुःख या गोष्टी सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. तेव्हा आपल्याकडे दोनच पर्याय असतात. एक तर त्यांचा सामना करायचा किंवा त्यापासून दूर पडायचे. आता हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण त्या परिस्थितीत काय करतो. आपण न घाबरता त्याचा सामना केला तर आपण त्या समस्येतून बाहेर पडतो आणि त्यापासून पळालो तर आयुष्यभर त्या समस्यापासून पळत राहतो आणि मग या समस्यांचा सामना करून एक यशस्वी आयुष्य जगूया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये अशा काही खास गोष्टी बघूया ज्या अडचणीच्या वेळेस म्हणजेच तुम्ही समस्येमध्ये प्रॉब्लेममध्ये असताना तुम्हाला कामाला येतील आणि तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला. नंबर 1. आपले प्रॉब्लेम्स, आपल्या अडचणी, आपल्या समस्या प्रत्येकाला सांगायच्या नाहीत. कुठल्याही समस्येमुळे आपण खचलो किंवा कमजोर पडलो तरी समोरच्याला तसे दाखवता कामा नये. आपण त्या समस्येचा सामना करायला हवा. लोकांसमोर प्रत्येक वेळेस आपली कमजोर बाजू बोलून दाखवायची नाही. समोरच्याला या गोष्टी कळता कामा नये की आपण समस्येमध्ये आहोत. रोज रोज आपले प्रॉब्लेम्स, आपल्या समस्या सांगणाऱ्या लोकांपासून इतर लोक हे कायम दूर राहतात. कारण ते विचार करतात की आता हा आला आणि त्याचे रोजचेच रडगाणे रडणार आहे. आणि या व्यतिरिक्त तुमचे एक मोठे नुकसान असे होईल की तुमच्या शत्रूंना कळेल की तुमच्या नेमक्या कमजोर बाजू कुठल्या आहेत आणि ते याचा फायदा उचलू शकतात आणि तुम्ही आणखीन मोठ्या समस्येमध्ये अडकू शकता. आणि त्यामुळेच यापासून वाचायचे असेल तर एक गोष्ट करायची, सापासारखे राहायचे. सापाचं विष काढून घेतलं तरी साप फणा काढायचे सोडत नाही. तो त्याच्या रक्षणासाठी किंवा समोरच्या प्राण्याला भीती दाखवण्यासाठी त्याचा फणा काढणे बंद करत नाही. आणि फणा काढल्यामुळे तो विषारी आहे की बिनविषारी हे कोणालाही ओळखता येत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःच्या कमजोर बाजू इतरांना सांगितल्या नाहीत, त्यांच्यासमोर तुम्ही स्ट्रॉंग आहात हे दाखवले तर समोरचे तुम्हाला नुकसान करण्याअगोदर 10 वेळेस नक्कीच विचार करतील. आणि म्हणूनच आपल्या समस्यांबद्दल सांगताना त्या अशाच व्यक्तीला सांगा जो तुमच्या खरंच जवळचा आहे आणि जो तुमची अडचण समजून घेऊ शकतो आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला मदत देखील करू शकेल. आणि मदत नाही करू शकला तरी तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्यासोबत नक्कीच असेल. नंबर 2. संयम ठेवायला शिका. माणसाची ओळख ही त्याच्या वाईट काळामध्येच होत असते. वेळ चांगली चालू असेल तेव्हा प्रत्येक जण हा योग्य निर्णय घेत असतो. पण जेव्हा वेळ खराब चालू असते तेव्हाच त्या माणसाची खरी ओळख होते. वाईट काळातच त्यांची कुशलता, त्यांची योग्यता सिद्ध होत असते. वाईट काळात जो व्यक्ती योग्य निर्णय घेतो तोच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो. आणि योग्य निर्णय तोच घेऊ शकतो जो संयम ठेवू शकतो. आणि याच गोष्टीला थोडे विस्ताराने समजून घेऊया. कुठलीही समस्या किंवा अडचण आली तर माणूस अगोदर काय करतो? माणूस अगोदर घाबरतो आणि घाबरलेला असताना डोक्यात नको ते विचार सुरू होतात. विचारांची गर्दी व्हायला सुरुवात होते आणि माणूस बऱ्याच वेळेस नको असलेले निर्णय अशा वेळेला घेऊन मोकळा होतो. तर उदाहरण द्यायचे झाले तर शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना परीक्षेच्या वेळेस आपला होणारा गोंधळ. परीक्षेची तारीख जसजशी जवळ येते तसतसे आपल्या मनात भीती निर्माण व्हायला सुरुवात होते आणि भीतीपोटी आपण सगळा सिलेबस वाचायला सुरुवात करतो आणि जे आपल्याला चांगल्या प्रकारे येत असते त्यातही आपल्याला संशय निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि हे सगळे होते फक्त संयम गमावल्याने आणि परिणामी आपण परीक्षेत नापास होतो. जगातल्या कुठल्याही वैज्ञानिकांची उदाहरणे घेतली तर असे लक्षात येईल की त्यांना शोध लावायला काही तास, काही दिवस, काही महिने लागले नाहीत तर वर्ष लागलेत. शोध लावताना बऱ्याच वेळेस ते अयशस्वीही झाले पण तरीही त्यांनी त्यांचा संयम ठेवला
आणि म्हणून ते यशस्वी होऊ शकले. आणि म्हणूनच समस्येच्या काळात ठेवलेला संयम तुम्हाला यशस्वी बनवू शकतो. नंबर 3, सकारात्मकता. प्रत्येक जण म्हणतो सकारात्मक विचार करा, नकारात्मक नाही. कुठलीही समस्या आली तरी सकारात्मक राहून त्यावर उपाय शोधा. पण सगळ्यात अगोदर हे माहीत असायला हवे की सकारात्मक विचार करणे म्हणजे नक्की काय करणे. तर सकारात्मक विचार काय हेच सांगण्या अगोदर सकारात्मक विचार म्हणजे कोणते विचार नाही हे अगोदर आपण समजून घेऊया. तर मी काही विचार करतोय आणि त्या विचारानुसार सगळे काही घडून यायला हवे, हा सकारात्मक विचार नाही. सकारात्मक विचार हा देखील नाही की एखादी गोष्ट मला हवी आहे आणि ती मला मिळायलाच हवी आणि त्याबद्दल विचार केला तर ती मला मिळणारच आहे. माझ्या आयुष्यात सगळे चांगले होत आहे आणि मी चांगला विचार केला तर चांगलेच घडणार आहे, वाईट काहीच घडणार नाही, हा देखील सकारात्मक विचार नाही. या तीनही गोष्टी या तुमच्या इच्छा आहेत, तुमचा सकारात्मक विचार नाही. तुमच्या इच्छा तुमच्या आशेचा एक भाग आहे, पण त्याचा वास्तविक आयुष्यासोबत काहीही संबंध नाही. जर कोणी म्हणत असेल सकारात्मक राहा, तर त्याचा हा अर्थ होत नाही की तुम्ही फक्त विचारांमध्ये सकारात्मक आहात आणि कृती काहीही करणार नाही. सकारात्मक विचार म्हणजे तुम्ही समस्यांबद्दल विचार करत आहात, त्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत आहात आणि त्यातून बाहेर पडण्याचा देखील प्रयत्न करत आहात. आणि ते करत असताना हा विचार ठेवून की माझ्या प्रयत्नांना यश मिळणार आहे आणि मी माझ्या प्रयत्नांमधून या समस्येतून बाहेर निघणार आहे. आणि यालाच म्हणतात सकारात्मक असणे. आणि त्याचबरोबर तुम्ही समस्येमधून बाहेर निघण्याचा देखील प्रयत्न करत आहात आणि तो प्रयत्न करताना तुमच्या विचारांमध्ये देखील सकारात्मकता ठेवत आहात. आणि म्हणून कुठलीही समस्या आल्यानंतर आपल्या प्रयत्नासोबत आपल्या विचारांमध्ये देखील सकारात्मकता ठेवा, तुम्ही नक्कीच समस्येतून बाहेर पडणार. नंबर 4, आपल्या भीतीवर नियंत्रण ठेवा. जेव्हा कधी समस्या येते आणि सगळी परिस्थिती तुमच्या विरोधात असते, अशा वेळेस तुम्हाला तुमच्या भीतीवर कंट्रोल ठेवता यायला हवा. एक घाबरलेला आणि कमजोर असलेला व्यक्ती कधीच समस्येचा सामना करू शकत नाही, कारण त्याला त्यावेळेस हा विचार करायला हवा असतो की आपण या समस्येतून बाहेर कसे निघणार. पण तो हा विचार न करता तो त्याच्या भीतीचा विचार करतो. आता माझे कसे होणार, मी काय करणार, घरच्यांच्या समोर कसा जाऊ, आता माझे भविष्य कसे असणार, या सगळ्या गोष्टींचा तो विचार करत असतो, कारण तो घाबरलेला असतो. आणि म्हणून आत्मविश्वासासोबतच आपल्या भीतीवर आपला कंट्रोल असायला हवा. आत्मविश्वास असणारा व्यक्ती न घाबरता कुठल्याही समस्येतून बाहेर निघण्यासाठी मार्ग हा शोधून काढत असतो. नंबर 5, दुःखी होणे. ते लोक कधीही खुश राहू शकत नाही जे आपल्या भूतकाळातील वाईट अनुभवांचा विचार करून पश्चाताप करत राहतात. हे खरे आहे की अपयशाचा काळ हा माणसासाठी कठीण असतो, पण आपण नेहमी आपल्या भूतकाळाचा विचार करत राहणार तर आपण कधीच आपल्या भविष्यासाठी चांगले करू शकणार नाही. आणि म्हणून नेहमी वर्तमान काळात जगायला शिका. भूतकाळाचा विचार करून भूतकाळामध्ये जगून कुणाच्याही हाती काहीही लागत नाही. हे होते ते 5 मुद्दे जे तुम्हाला तुमच्या समस्येच्या काळामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. तर तुम्हाला ह्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.